गोलंदाजाला या ठिकाणी कप्तानांनी जबाबदारी सोपवली. पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. पाहूया या वेळेला हा गोलंदाज आपल्या कप्तानाचा विश्वास जिंकतोय का. फैजल पुढचा चेंडू घेऊन सामना करतील सज्जन लोहार. फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आहे. लांगा गिरकर फिर से उठूंगा और चलता रहूंगा. हा फैजल असा खेळाडू आहे, नक्कीच किती ठोकरे खाल्ली तरी थांबणार नाहीये, चालत राहणार आहे. यावेळेला पाहतो आपण थोडासा शॉर्ट पिच. ओहो, यावेळेला नक्कीच बाद होत आहेत. आत्ताच मी म्हटलं होतं ज्याच्याबद्दल, फैजल बद्दल पुन्हा एकदा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे कप्तानाचा. आणि मी आत्ताच त्यांच्याबद्दल बोललो होतो, लाखों ठोकरों के बाद भी संभलता रहूंगा, गिरकर फिर से उठूंगा और चलता रहूंगा. या ठिकाणी आपण पाहतो तर पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा जिग्नेश. यावेळेला मात्र पाहतो आपण थोडासा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर गोलंदाजी पाहिली असेल, चेंडू टप्पा पडला तर उसळी मारतोय आणि प्रत्येक चेंडू मागे चौकाराची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे म्हणजे एका षटकामध्ये आपल्याला किमान 26 धावांची गरज आहे. यावेळेला आपण पाहतो तर जिग्नेशच्या बॅटमधून फटका निघतोय चेंडू खाली. ओ हो हो, या ठिकाणी चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं. 1 धाव निश्चित मिळेल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. विजयाचे शिल्पकार ठरवणार आहेत. पाहूया पुन्हा एकदा मैदानात 41 धावा झालेल्या आहेत. फटका मारलेला आहे. पाहूया या ठिकाणी, पाहूया आपण मिडविकेटला चेंडू चाललेला आहे. या दरम्यान 1 धाव निश्चित पूर्ण केली जाईल. एका धावेने हो यावेळेला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी फैजल. यावेळेला मात्र फैजलने एक खूप चांगला खेळ, एक खूप चांगला गोलंदाजीचा नमुना आपल्याला दाखवलेला आहे. नक्कीच फैजल एक खूप मोठं नाव आहे. 40+ च्या इंडियाच्या संपूर्ण टुर्नामेंट्स मध्ये ज्यांची निवड झालेली असा खेळाडू. यावेळेला फटका मारलेला आपण पाहतो तर पुढे सरसल फटका मारलेला पाहतो तर कबरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव.